नमस्कार. आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मतमोजणी बारामती या ठिकाणी चालू आहे. त्या निवडणुकीमध्ये एक अपक्ष उमेदवार उभे आहेत, पंधरेचे शिवाजीराव कोकरे. हे उमेदवार असे आहेत की ह्यांनी 1992 पासून आतापर्यंत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, साखर कारखाना असो, कोणतीही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. ते आज सुद्धा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शिवाजी कोकरे. काय सांगचाल तुम्ही 92 पासून आतापर्यंत सर्व निवडणूक म्हणजे तुम्ही असं का की लोकशाहीमध्ये कुठलीच निवडणूक बिनविरोध होऊन ठरवलंय का तुम्ही? लोकशाहीची बद्दल राहिलीच पाहिजे. म्हणजे आता तुम्ही अपक्ष म्हणून उभा आहे का? हो, अपक्षच. आता मतमोजणी चालू आहे का तुमची? हो, चालू आहे. किती मत पडल्यात काय वगैरे? मी काय बघितलं नाही, ते शेवटला बघायचं. काय बरं, शेवट सर्व निकाल झाल्यानंतर पडणार मला. 92 पासून तुम्ही निवडणूक लढवताय. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गावच्या काय काय निवडणुका तुम्ही लढवल्या? सगळ्या ग्रामपंचायत, पण माळेगावकरांचं पहिले इलेक्शन 1992 साली माळेगाव कारखाना पहिला लढवला. तेव्हापासून हे आता आज तागात संपूर्ण इलेक्शन लढतोय. पंधरेचं सरपंच पद असेल? नाही, 15 हा दुमावडी गाव झाले. दुमाळवाडीचं सरपंच पदी उभं राहिलो, बिनविरोध होऊन दिलं नाही. बरं का, आम्ही नवरा बायकोने 3 वार्डात फॉर्म टाकलं, अख्खा गाव बिनविरोध होऊन दिलं नाही. म्हणजे निवडणूक लावली. त्यानंतर मग काय पंचायत समिती, जिल्हा परिषद ते चालूच आहे. चालू. हो. आता किती वर्ष झालं तुम्ही निवडणूक लढवत? 30 वर्ष होऊन गेली. इथून पुढे सुद्धा असंच करा. शेवटच्या श्वासापर्यंत असंच चाललं का हो? म्हणजे तुम्ही निवडून येण्यासाठी प्रचार कसा करता? म्हणजे कसं करता? शेतकऱ्याच्या दारात भेटायचं, सायकल असो, आपल्या काय वडापाव खायचा का हो? बरोबर, सायकलीवर प्रचार करता. प्रचार करायचा आपल्या गटात असं देत. लोकसभा आली, एसटी दाराची जायचं. बरोबर, तिकडे प्रचार. तिकडे प्रचार करता, एक झाडा तयार करायचा. 10 वाजता झाला, दिलं तर दिलं, नाही कोणी नाही दिलं का हो? आपलं काही कर्ज आहे कोण? बरोबर आहे, बरोबर आहे. आता इथून पुढे सुद्धा निवडणूक लढवणार तुम्ही अशा शेवटच्या श्वासापर्यंत लढवणार. म्हणजे आज तुम्ही आता उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार आहात तुम्ही इथं. आता तुम्हाला किती मतं पडल्यात किंवा तुम्ही आता निवडून याचाल नाही याचाल? निवडून येईनच, तुम्हाला मी आज सांगतो. निवडून ह्या लाटेत मी निवडून येणारच. कारण प्रत्यक्ष माझी मतदारापर्यंत मी पोहोचलेली सायकली पोहोचलेली. प्रत्येक मतदार म्हणते की बाबा काय नाही, एक तरी मत ह्या माणसाला द्यायचं. म्हणजे अख्या 6 गटात मत झाली, किती 20,000 मत आहेत. हो हो. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे की माळेगावच्या ह्या निवडणुकीत 30 वर्षांनी का होणार तुम्ही विजय होणारच आहे. कारखान्याचा विजय होणारच आहे. कारखान्यामध्ये होणारच आहे. चांगली गोष्ट आहे. हे होते हातात म्हणजे दोरे कसे आहेत? हे दोरे मी भारत जोडो यात्रा केली कन्याकुमारी, काश्मीर. अरे वा, भारत जोडो. राहुल गांधी, म्हणजे राहुल गांधी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मी. अरे वा. मी 12 वर्षे पायवारी केली. ते पंढरपूर, ज्ञानेश्वरी पारायण केलं, सोनिया गांधीसाठी केली. आणि 12 वर्ष तुकाराम महाराज पालखी बरोबर राहुल गांधी बद्दल केली 12 वर्षे. आता ते 24 वाऱ्या पूर्ण झाल्या. उद्यापासून म्हणजे आजपासून, कालचा प्रसाद झाला का सोपा काकाचं, तेव्हापासून अनेक 12 वर्षे प्रियंकासाठी वारी माझी आहे चालू होणार आहे. वा वा. आजच्या माळेगावच्या कारखान्याची मतमोजणी चालू आहे, याच्यामध्ये तुम्ही विजयी व्हावं अशी तुम्हाला शुभेच्छा. हे होते आपले पंधरेचे शिवाजीराव कोकरे. हे गेले 92 सालापासून गेले 35 वर्ष बारामती तालुक्यातील प्रत्येक निवडणूक लढवतात. कुठलीच निवडणूक बिनविरोध होऊन देत नाहीत. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगताप, हेमंत गडकरी सह, बारामती.